तर आपण आज सेकंड टाईप पाहणार आहोत पॉलिमरायझेशनचा. काय आहे कंडेन्सेशन ऑफ पॉलिमरायझेशन्स. कंडेन्सेशनचा अर्थ आपण पाहिला आहे, तरी आता पाहूयात. कंडेन्सेशन म्हणजे काय असेल? रिमूव्हल ऑफ H2O or alcohol, that is the condensation reactions. These polymers are formed by combination of two monomer by elimination of a small molecule like H2O or methyl alcohol. म्हणजे कंडेन्सेशन पॉलिमर कसा तयार होणार आहे? बाय कॉम्बिनेशन ऑफ टू मोनोमर्स, म्हणजे दोन मोनोमर काय होणार आहेत? रिॲक्ट होणार आहेत आणि त्यामधनं काय इलिमिनेट होणार आहे? इलिमिनेशन ऑफ water or methyl alcohol. There are ester or amide linkage in the polymer. म्हणजे यामध्ये काय असेल? अमाइड लिंकेज असेल किंवा ईस्टर लिंकेज असेल. ईस्टर म्हणजे काय येईल? C+O असेल. अमाइड म्हणजे काय असेल? C+ONH म्हणजे अमाइड लिंकेज असेल. फॉर एक्झाम्पल पॉलीअमाइड, दॅट इज नायलॉन, पॉलिएस्टर, पॉलीयुरेथेन, टेरिलिन. The reaction between two or more monomer is stepwise polymerization to form dimer, tetramer and so on. तर यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल काय घेतलेलं आहे? पॉलीअमाइड, पॉलिएस्टर, पॉलीयुरेथेन अँड टेरिलिन. तर आता त्या ठिकाणी पर्टिक्युलरली टेरिलिनचं प्रिपरेशन घेतलं आहे आपण. तर यामध्ये जो रॉ मटेरियल आहे तो आहे इथिलीन ग्लायकॉल अँड टरथॅलिक ॲसिड. या दोघांपासून काय झालेलं आहे? टेरिलिन झालं आहे. तर आपण रिॲक्शन पाहूया. त्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल प्लस टरथॅलिक ॲसिड इट गिव्स, दोघांचीही नंबर ऑफ मोल्स किती घेतलेत? N घेतलेत, कारण आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? पॉलिमर तयार करायचं आहे. मग यामध्ये तयार काय होणार आहे? OH, CH2, CH2, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, OH प्लस आता या ठिकाणी काय? हा H आणि हा OH काय तयार होईल? प्लस N नंबर ऑफ H2O आणि या ठिकाणी टेकन N टाइम्स असेल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती घेतलेत आपण? N घेतलेले आहेत या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कोण तयार होणार आहे? N होणार आहे. म्हणजे हा आहे टेरिलिन और डॅक्रॉन. परीक्षेमध्ये क्वेश्चन 2 मार्काला विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेस. हाऊ विल यू प्रिपेअर टेरिलिन और डॅक्रॉन? 2 मार्कासाठी सिम्पल रिएक्शन आहे. काय घेतले आपण? रॉ मटेरियल इथिलीन ग्लायकॉल अँड टरथॅलिक ॲसिड. काय इलिमिनेट झाला आहे यामधून? वॉटर इलिमिनेट झाला. म्हणून ही रिएक्शन ही कशी आहे? कंडेन्सेशन रिएक्शन आहे. In this reaction, an alcoholic OH group in ethylene glycol condenses with the carboxyl group in terthalic acid by eliminating water molecule to form ester linkage. म्हणजे कशी लिंकेज आहे यामध्ये? ईस्टर लिंकेज आहे. The process of formation of polymer from polyfunctional monomer with the elimination of some small molecule such as water, HCl, methanol, ammonia is called condensation polymerization. In this type, the polymerization of the chain growth occur by series of condensation steps. Therefore, it is also referred as step growth polymerization. This process is continued until high molecular mass polymer is obtained. म्हणजेच आपण रिॲक्टंटमध्ये आपण किती घेतलेत? लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड घेतलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल आपण टेरिलिन प्रिपेअर केलं आहे. या ठिकाणी हा टेरिलिन मध्ये रॉ मटेरियल इथिलीन ग्लायकॉल आणि टरथॅलिक ॲसिड घेतला. यांची नंबर ऑफ मोल्स किती घेतलेत? N घेतलेत. म्हणून या ठिकाणी कोण तयार झालेलं आहे? हेवी
हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड झाला, म्हणजेच त्या ठिकाणी कोण तयार झालेलं आहे, हाय मॉलिक्युलर मास कंपाऊंड इज ऑब्टेन्ड. नेक्स्ट रिएक्शन आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे जो रॉ मटेरियल घेणार आहे आपण, तो कसा आहे, सायक्लिक आहे किंवा रिंग आहे. म्हणजे ती रिंग काय होते, ब्रेक होते आणि त्यापासून ओपन चेन कंपाऊंड तयार होतो. म्हणजेच त्या रिएक्शनला काय सांगितलेलं आहे, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. सायक्लिक कंपाऊंड लाईक लॅक्टम, सायक्लिक इथर, lactone polymerizes by ring opening polymerase. Strong acid or base catalyze this reactions. For example, polymerization of epsilon caprolactam. म्हणजे आपल्याला नायलॉन 6 प्रिपेअर करण्यासाठी रॉ मटेरियल काय घेतलेलं आहे, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम घेतलं. तर आपण रिएक्शन पाहूया. त्या ठिकाणी जस्ट या ठिकाणी काय झालेली आहे, रिंग ब्रेक झालेली आहे. कुठून ब्रेक झालेली आहे, या ठिकाणी हा जो आहे CONH या ठिकाणचा ब्रेक झाला. मग या ठिकाणी कोण तयार झाला, NH CH2 टेकन 5 टाइम्स C डबल बॉन्ड O टेकन N टाइम्स. हा कोण तयार झाला, नायलॉन 6 तयार झाला. म्हणजे यामध्ये एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममध्ये किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5. म्हणजे CH2 किती टाइम्स घेतलेत, 5 टाइम्स घेतलेत. आणि इथला C डबल बॉन्ड O आहे, म्हणजे हा C डबल बॉन्ड O, म्हणजे हा कोण तयार झाला, नायलॉन 6. तर या ठिकाणी नायलॉन 6 का दिलेलं आहे, की त्याच्या रॉ मटेरियलमध्ये म्हणजेच एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टममध्ये कार्बनची संख्या किती आहे, 6 आहे. 1 2 3 4 5 6. म्हणून या कंपाऊंडला किंवा या पॉलिमरला काय नाव दिलेलं आहे, नायलॉन 6 दिलेलं आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हे विचारलेलं आहे, हाऊ विल यू प्रिपेअर नायलॉन 6 किंवा राईट द स्ट्रक्चर ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, अशा क्वेश्चन्स पडलेले आहेत. एलिमेंटल composition of the repeating unit in the polymer resulting from the ring opening polymerization is same as that of the monomer. म्हणजे या ठिकाणी काय घेतलं आहे, रिपीटिंग युनिट. रिपीटिंग युनिट म्हणजे कोणाला कन्सिडर केलं आहे आपण, मोनोमरला केलेलं आहे. ॲज इन द केस ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन आर ऑफन व्हेरी रॅपिड बट रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन प्रोसीड्स by addition of a single monomer unit to growing chain molecules. In this sense, ring opening polymerization is a step growth polymerization similar to condensation polymerization. कोणासारखं सांगितलेलं आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन.